गोटा बॉयज या ठिकाणी गायी तर सांभाळल्या जातात, पण एक भला मोठा नंदी आलाय. बघू त्याची माहिती घेऊया, नक्की कशा पद्धतीनं आहे, नाव काय. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव याचं? सरदार. सरदार. किती हाईट आहे याची? ह्याचे 7 फूट 2 इंच. 7 फूट 2 इंच. आणि लांबी? लांबीला 7 फूट 6 इंच. कुठनं आणलाय हा? उमराणी जत. जत. कोणी सांगितलं की हा घ्या म्हणून ओळख? आपण इंस्टाग्रामला बघितला होता आणि आपण पर्सनली बघायला गेलो होतो. डॉक्टर विद्यानंद नावटे यांच्या दावणीला होता बैल. आपण पर्सनली बघायला बैल गेलो होतो, तेव्हा पसंत पडला होता आपल्याला हा बैल. बर. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. जसं सांगितलं की पूर्ण ग्रुप आहे तुमचा. हो. गोटाबाज किती आहेत लोक आहेत? 10 ते 12 जण आहेत. मग सगळ्यात मिळून आणलेला आहे एक हा, नंदी. बर. मालकी हक्क कोणाचा नाही. कोणाचाच नाही. हा, मग त्याच्यामुळं असं होतं का की कोणी सांभाळायचा, कोणी वैरण घालायचं? असं नाही. ज्याला जसा वेळ भेटेल तसा तो, ज्याला काय वाटेल वैरण नाहीये तो वैरण टाकणार, शेण काढणार, त्याला चोळणार वगैरे. बर. कुठल्या वंशावळीचा पहिले तो? तिकोंडे वंशाळीतला. तिकुंडी वंशावळ. आता आणलाय कशासाठी? म्हणजे प्रदर्शनासाठी, शोसाठी, आपण पालखीसाठी आणलाय का रेतनासाठी आणलाय हा बैल? नाही, आपण रत्नासाठी आणलेला आहे बैल. आणि मोठ्या मापाची आपल्याला आवड आहे, नाद आहे पहिल्यापासून. बर. मोठं माप सांगताय तर साहजिकच तुम्ही सांगितलं की रेतनासाठी आणलाय. किती रेतन झालेत आतापर्यंत त्याची? आपल्याकडं त्याचे 30 ते 35 गाई रेतन केलं त्याने. कधी आणलाय हा सरदार? मे मध्ये. मे मध्ये? हो. बर. आता रेतन क्षेत्राविषयी थोडी माहिती द्या. कसे चार्जेस ठेवलेत रेतनाचे? 2,500 घेतो आपण. बर. घरपोच सुविधा आहे का? नाही, घरपोच सुविधा नाही. काय बैलाचं माप आणि बैल भार जास्त असल्यामुळं आपण घरपोच नाही देत. बर. आता इथं तुम्ही गोटा बॉयज स्थापन केलेला आहे आणि वळू घेतलेला आहे, एवढा नंदी आहे मोठा महाग आहे, तर हिथं आली शहरीकरणाची जागा. तर आता आपण उभं राहिलोय, ही किती गुंठा जागा आहे? 5 गुंठे. आणि कसं गुंठा चालू आहे इथं? 32 लाख रुपये. 32 लाख रुपये. मित्रांनो बघा, एवढी मोठी जागा नंदीसाठी राखीव. आता कसं आहे, एवढा नंदी घेतला तर त्याला सांभाळण्यासाठी लोक लागतात. हो. मग कशा पद्धतीने सांभाळ, कशा पद्धतीने ह्याचा असतो ते सांगा. किती लोक लागतात? सांभाळ ह्याला वॉकिंगला आपण सकाळ संध्याकाळ नेतो वॉकिंगला. आणि सांभाळ म्हणजे फक्त बैल दिसायला भारदस्त असल्यामुळं, पण एवढं काय ह्याचा रागीटपणा नाही. शांत बैल आहे, दोघं तिघांचं ऐकतो. वॉकिंगला पण दोघं तिघं जणच लागतात. जास्त असं काय त्याला कासरं 4-4 कासरं वगैरे धरायची गरज नसते त्याला. आणि वॉकिंगला सकाळी असतो, त्यानंतर कडबकुटी असते किंवा मका असतो, आणि संध्याकाळी परत त्याचा रतीब असतो आंबोनाचा, आणि परत संध्याकाळी आपली वाळी कुटी असते त्याला. मी असं का विचारलं की नक्की आहार का असतो? कारण रेतनाचा बैल म्हणलं की त्याला आहार वेगळा लागतो का कशा पद्धतीनं? वेगळा असं नाही, आपण जर बैलांना बाकीच्या बैलांना देतो तोच आहार. बर. काय वैशिष्ट्य सांगाल जर विचारलं? सरदारचं काय काय वैशिष्ट्य आहेत? सरदारचे वैशिष्ट्य बघायला गेलो तर वळू क्षेत्रात सर्वात मोठं माप आहे, आणि त्याची नाकाडी, त्याची लांबी, वशिंडन, छाती भारत असतं. ॲग्रेसिव्ह आहे का? नाही, अजिबात नाही. कारण कसं आहे, एवढा मोठा नंदी ॲग्रेसिव्ह असल्यामुळे थोडं भीतीदायक. भीतीदायक आहे, पण आता तुम्ही पण बघताय त्याची हालचाल नाही का काय नाही का काय नाही. बर. आता काय होतं, समजा नंदी आणला तर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की ह्या परिसरात व्यायाम घेणं, ह्या परिसरात सांभाळणं. शहरी भाग आहे, आसपास सगळे बिल्डिंगचं जाळं झाले, तर ह्याचा व्यायाम वगैरे कसा घेता मग? व्यायाम आपल्या गोट्याच्या साईडला आपली जागा आहे, तिथं त्याला रोज 2 ते 3 किलोमीटर सकाळ संध्याकाळ चालवतो. फक्त चालवणं का? चालवणं, फक्त चालवणं. आणि उन्हाळ्यात वगैरे आपली पोहणी असते. आता ह्या लाईनीचं काय वैशिष्ट्य सांगाल? ह्याच्या ज्या सरदार कुंड पैदाशी झालेत, नक्की कशासाठी ज्यादा उपयोग आहेत? पळण्यासाठी आहेत, प्रदर्शन क्षेत्रात आहेत, का अजून कशासाठी? ह्याचं वैशिष्ट्य सांगायला गेलं पाहिजे
तर आपण आज बघितलं ह्याचं सगळं आपण बॅकड्रॉप काढलेलं आहे. बॅकअप आपल्याकडे आहे. ते ह्याचे शहरी क्षेत्रामध्ये पण पळतायत, वळू क्षेत्रामध्ये पण आहे आणि मोठ्या मापामध्ये पण आपल्याला फोटो वगैरे सगळे ह्याचे आलेले आहेत पायदेशींचे. आता ह्या परिसरात वळू आणलेला आहे, नंदी आणलेला आहे, तर कसं आहे की इथं मुळात गायीच कमी, तर कुठल्या कुठल्या भागातील गायी रत्नासाठी येतात इथं? आपल्याकडं बारामतीवरनं आल्या होत्या, अजून मनसर खेड तिकडनं आल्या होत्या आणि वाडेबोलाई वगैरे पिंपरी चिंचवड त्या भागातनं येतात आपल्याकडे गायी. जर एखाद्या शेतकऱ्यानं गाय आणली आणि रेतन सफल नाही झालं तर तुम्ही परत जर त्याला आणायचं असेल तर परत चार्जेस घेता का? नाही नाही, परत चार्जेस नाही घेत, आपण फ्रीमध्ये करून देतो. ह्याच्या पैदाशी काय काय तुम्हाला आता झाले असतील, म्हणजे जिथनं घेतलाय अगोदर पैदाशी झालेच असतील, हो. तर पैदाशीत काय काय गुण येते त्याचे? गुण म्हणजे त्याची एक पैदास आहे, हा जो वाण आलेला आहे त्याला चेहऱ्यावरती सेम वाण पैदाशील आहे त्याच्या. वशिंडाला म्हणा, छाती आणि कलर सेम आहे, सेम. नाकाची नळी वगैरे अख्खी सेम आलेली आहे. आता आसपासचे लोकांचा प्रतिक्रिया कशी येते? कारण काय मी बघितले लोक एकदम आश्चर्याने बघतात, एक तर बैलच बघायला भेटत बैल नाही शहरात, बघायला आणि भेटत ह्या नाही. मापाचा म्हटलं की नाही, आश्चर्य तर होतं. आम्ही त्याला वॉकिंगला वगैरे नेतो ना सकाळ संध्याकाळ, लोक आवर्जून ऑफिसला वगैरे जाताना लोक थांबतात आणि त्यासोबत फोटो काढतात. आमच्याकडे त्यांचे व्हिडिओ पण आहेत रिएक्शनचे वगैरे. लोक आवर्जून कामात म्हणजे सकाळी लोक जे कामाला जातात त्या आवर्जून बैल बघायला थांबतात 5-10 मिनिटं, बैल संग फोटो वगैरे काढतात. म्हणजे रिएक्शन एक वेगळीच, त्यातच समाधान. आता पूर्ण ग्रुपमध्ये बैल आहे, तर असं होतं का कधी की एखादा म्हणतो की चला माझ्या ओळखीचा हा रिलेटिव्ह आहे, गायी आली फ्रीमध्ये, अशा काही गोष्टी होतात का रिलेशन? नाही, कसं होतं आता फ्रीमध्ये तर आपण देत नाही किंवा हे करत नाही. रिलेशन जरी असलं तरी शेवटी कसं हा वळू आहे, ह्याचा सांभाळ पण तेवढाच करायला लागतोय. त्यामुळे आपण लांबणं वगैरे जर काय आली तर आपण काय त्यांचं संग बोलून काय कमी जास्त करतो. आपण खुराकाचा खर्च किती येतो या मोठ्या वळूला? खुराकाचा ह्याचा महिन्याला खुराक फक्त म्हणलं तर आंबवण्याचा 7,000 ते 8,000 रुपये खर्च आहे बर महिन्याला खुराकाचा, आणि कुट्टीचा वगैरे वेगळा. त्याचं तो काढत असेल पैसे? त्याचा तो काढतो, पण आपण एक हे केलेलं आहे की जो फक्त आपण त्याच्यासाठीच नाही घेतलेलं की त्याने फक्त त्याचेच पैसे काढावे. कारण की आपण आज उभं केलेलं आहे ते आपल्या खिशातले पण आपण काढतो, आणि ह्या क्षेत्रात खिशातले पैसे काढायलाच लागतात. पैसा ठेवून किंवा हे करून चालत नाही या क्षेत्रात. त्यामुळे पोटाला चिमटा घेऊन ह्या खिल्लार क्षेत्रात पैसे काढायलाच लागतात. किती जण आहेत तुमच्या ग्रुपमध्ये बोलला? 10 ते 12 जण आहेत आपण. आता ही कुठल्या क्षेत्रातील 10 ते 12 जण, काय वेगळं काय? सगळे कंस्ट्रक्शन लाईन मध्ये दादा, आणि सगळ्यांकडे खिल्लार गाय दारात आहेच. बर मित्रांनो, त्याचाही व्हिडिओ आपण बनवलेला आहे. प्रत्येकाच्या दारात गाय आहे, एक चांगला उपक्रम सर्व तरुण एकत्र येऊन करतात, तोही व्हिडिओ बघा. आता पुन्हा सरदारकडे जाऊया. सरदार आता शांत उभा आहे आणि डौलानं उभा आहे, तर काय होतं आता एवढा मोठा वळू असताना काळजी तुम्हाला कुठली घ्यावी लागते? एवढा मोठा वळू आहे, जसं आपण आणलं याला मे महिन्यात, तेव्हा आपण सगळे जे आपला मित्र परिवार 2 आठवडे त्याला आपण ट्रेनिंग दिली. मग की पुढे ये, मागं चल, तो सगळं ऐकतो. त्याला सांगितलं ना पुढे या, हा पाय घे पुढं, तो पाय घे पुढं, डावा उजवा, तो तसा पाय पुढं घेतो आणि बरोबर थांबतो. आणि बैल काय नाही, शांत आहे. बैलाची काय किटकिट नाही, काय लागवडीला वगैरे पण एकदम शांत बैल, चिडचिडपणा नाही, काय नाही, कसल्या बाबतीत त्याचं हायगाई नाही. आता जे गोपालन करतात, तर ज्यांना रत्नासाठी आणायचे त्यांना काय सांगाल तुम्ही? कशा पद्धतीनं काळजी त्यांनी घ्यावी? काळजी फक्त काय घ्यावी, जेव्हा आपण गाई रेतन करतो तेव्हा गाई महिनाभर कंटिन्यू वाळल्या कुटीवर राहिले पाहिजे. तिला हिरवं दाखवायचं नाही, आणि आंबवण वगैरे जे देतो गायींना आपण ते सगळं बंद करायचं. जेणेकरून वाळलं दिलं की गाईचा जो माज असतो तो जिरला पाहिजे. गायीने जे कन्सिव्ह राहिले पाहिजे गाय, त्यामुळे गायीला पूर्ण महिनाभर वाळ कुटीवर ठेवली पाहिजे. गाई खराब झाली तरी चालेल, फक्त कन्सिव्ह राहिली पाहिजे गाय.
आणि सरदार कुंड रेतान करायचं असेल तर हीच काळजी घेतली पाहिजे का अजून वेगळी काळजी कुठली? नाही नाही, प्रत्येक कुठलंही वळू दावला ना तुम्ही की ती काळजीच घ्यायची, फक्त हिरवं काही दाखवायचं नाही, ओनली वाळलं. आता काय आहेत तुमच्या बी सांगितलं मित्र परिवार ग्रुपमध्ये गाय आहेत, तर किती गायींचं रेतन केलेलं आहे आल्यानंतर? आल्यानंतर आपल्याकडं 30 ते 32 गायी रेतन झालेले आहेत. नाही तुमच्या ग्रुप आहे आपल्या तुमचा? ग्रुपमध्ये 3 गाय त्यांनी आता कन्सिव्ह राहिलेले आहेत. बर. आणि ह्याच्या अगोदर जे रेतन केलं त्याचे कुठली वासरं म्हणजे उजेडात आहेत किंवा शर्यत क्षेत्रात पळतात किंवा अशी नाव आहेत का कुठली? आहेत ना, आपले मित्रच आहेत उत्तम नगरला, त्यांच्याकडे ह्याची पायदस आहे, तो वळू क्षेत्रामध्ये. आणि पंढरपूरमध्ये पण आपले योगेश चव्हाण वगैरे जे काय आहेत, योगेश चव्हाण म्हणा किंवा आपले आहेत 2-4 मित्र आहेत, त्यांच्याकडे पण आता शर्यत क्षेत्रामध्ये ह्याची पायदस चालवली. सगळ्यात चांगली प्रतिक्रिया कुठली सरदारच्या बाबतीत भेटलेली? सगळ्यात चांगली प्रतिक्रिया म्हणजे लोक जे येतात आज, जे ह्या क्षेत्रात आपण जे आधी गोठ्यावर जात होतो बैल वगैरे बघायला आवड होती म्हणून, ती लोक पण आपल्याकडे येतात. बर. जी ओळख झाली या सरदारमुळे, तीच खूप मोठी गोष्ट आहे. एकटा तुम्ही सांभाळता का? हो, सगळ्यांच्या हातावर आलेला आहे तो. सगळ्यांच्या एवढ्या सगळ्या 10-12 जणांच्या हातात? सगळं म्हणजे कसं होतं, आज मी जरी बाहेर गेलो किंवा आम्ही 4 जण कुठं बाहेर गेलो तरी दुसऱ्या 4 जणांचा हातावर असला पाहिजे बैल, म्हणून सगळ्यांचा आज तो हातावर आहे. यशनीला मऊ आहे का? कसं काय? यशनीला मऊ आहे. मऊ आहे. बर, या पुढे येऊन थोडं बोलू. आता कसं आहे सरदारकडे पाहिलं तर वाटतो ॲग्रेसिव्ह पण शांत आहे. शांत आहे खूप. पण काय होतं, नंदी सांभाळायचा असेल कुठलाही बैल सांभाळायचा असेल तर त्याला असतं की थोडं वैद्यकीय मदत. हो, तर कुणाकुंड घेता वैद्यकीय मदत, कुणाकुंड वैद्यकीय सल्ला घेता? आता शक्यतो आपण ह्या क्षेत्रात एक 8-9 वर्ष असल्यामुळे आपल्याला वैद्यकीय मध्ये माहिती आहे काय झालं की कुठली गोळी द्यायची किंवा काय. जर मेजर जर असेल तरच आपण डॉक्टर बोलवतो, नाही तर आपणच सगळं गोळ्या औषधं इंजेक्शन सगळं आपणच देतो त्यांना. आजारपणापासून अटकाव होण्यासाठी काय करता? आजारपणापासून अटकाव होण्या मुख्य कारण आरोग्य ते चांगलं राहावं म्हणून त्याची वैरण चांगली दिली पाहिजे त्याला. आणि मेन म्हणजे त्याचं जे रवण आहे, जे बॉडीला जे रवण लागतं ते झालं पाहिजे बैलांचं. आणि गायांचं पण, गाईचं आणि बैलांचं सेम आहे, रवण झालं तरच आरोग्य आहे त्यांना. महत्वाचा आणि चांगला पैलू सांगते तर रवंत आरोग्यदायी शरीर बैलाचं ठेवायचं असेल तर रवंत व्यवस्थित होणं महत्वाचं आहे. नक्की कुठं आहे हा गोठा? लोकेशन सांगावेत. धायरेगाव, पुणे, शेंग रोड, काळ भैरवनाथ मंदिरच्या ऑपोजिट साईडला. मित्रांनो, आपण कमेंट्समध्ये लोकेशन पिन करूयात. इथं या. आता तिथं जर समजा आले तर मागणी होत असेल की तुम्ही घेतला समजा, पण तुमच्या गुंड मागणी झाली का? खूप झाली. कितीला मागितला? 90 पर्यंत मागितलेला आहे बैल. ना आपल्याला द्यायचं नाही बैल, शेवटपर्यंत आपण याचा सांभाळ करणार. एक मोठा नंदी आणि एक असा डोळ्यात बसणारा नंदी, काय महत्व असतं दावणीला? एक वेगळी चौक होती सँडी भाऊ. जे दावणीला आज हा बैल आहे आपला, एक वेगळी खिल्लार क्षेत्रात वेगळी ओळख बनती. लोकांचे जे आपल्याला प्रतिसाद भेटतो की तुम्ही जे सांभाळताय ते भारी सांभाळताय, एवढं वळू सांभाळताय, आणि मेन म्हणजे पुणे भागात आणि शहरी भागात सांभाळताय, त्यामुळं लोकांची प्रतिक्रिया आपल्याला चांगली येते. काय अडचण येते शहरी भागात सगळ्यात महत्वाची बैल सांभाळताना? अडचण म्हणायची गेली तर शहरी भाग झालाय, गाड्या वगैरे सगळं जे बैलाची वॉकिंग असते हे असते ते खूप टाळायला लागतं. म्हणजे त्याला सकाळचा काढायला लागतो. कसं एवढं बैल गाड्यांमध्ये काढायचा भीती वाटते, त्यामुळे सकाळचं त्याला हे करायला लागतं. गाड्या जेव्हा कमी असतात सकाळच्या, लहान मुलं बघायला येत असतील, अट्रॅक्ट होतात लोक डायरेक्ट. बरोबर. यात तुमचे काही सहकारी आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूया. नाव काय दादा तुमचं? माझं नाव सुमित भोसले. काय करता तुम्ही? माझा छोटासा सोन्या चांदीचा व्यापार आहे. त्याच्या व्यतिरिक्त गेली 12 वर्ष झालं गौरक्षणाची कामं पूर्ण महाराष्ट्रात आपण करत आहे. आणि
राष्ट्रीय गौरक्षक संघाचा पुणे जिल्हाध्यक्ष पद हे आत्ता माझ्याकडं त्या पदावर कार्यरत आहे. बरं. तसेच सगळ्यांच्या मार्गदर्शनानुसार संविधानात राहून आपण गौरक्षण करतोय, संगोपन आणि तसेच संरक्षण हे आपण करतोय. अतिशय चांगलं काम करतात आणि जर वंश टिकायचा असेल तर चांगले वळू पाहिजेत आणि सरदार सारखा नंदी एवढा मोठा महानंदी आहे, काय सांगाल? आता गेल्या 15 वर्षात मी आम्ही जेवढ्या कारवाई केल्या इतका मोठा म्हणजे आपण म्हणतो ना बॉडी लँग्वेजनी जो माणसाची असो नाही तर जनावरांची असो, इतका मोठा मी अजूनपर्यंत खिल्लार जातीतला वळू बघितलाच नाहीये. बरं. आणि ह्याला सांभाळणं इतकं सोपं नाहीये. लोकांनी धार्मिक आस्थेचा विषय समजूनच नंदी पालन करावं. महादेवाच्या मंदिराच्या पुढं मूर्तीला पूजा करताय, प्रसाद घालताय, पण ह्याला सांभाळणं म्हणजे 10 लोकांना सांभाळणं एवढे. आणि आज पुण्यासारखे आमच्या ग्रुपमधले किंवा आमचे मित्र बंधू सांभाळतात. म्हणजे लोक म्हणतात की यांच्याकडे पैसा आहे म्हणून करतात. उद्देश तो नाहीये. हा प्रेम, आस्था, श्रद्धा आणि धर्माचा विषय. जर चांगले नंदी असतील तर पुढच्या पिढीला हे खिल्लार बघायला भेटतील. नाहीतर आज तुम्हाला काय चाललंय आम्हाला सांगायची गरज नाहीये. तुम्ही सोशल मीडियावर जास्त बघतायच. सरदारच्या व्यतिरिक्त आहेत का बाकीचे नंदी कुठले? 2 नंदीत आपल्याकडं, एक कपिलामध्ये आणि एक कोसा खिल्लारमध्ये. तेही रत्नासाठी. बरं. आता सरदारचं महत्व तुमच्या जीवनात काय आहे? कारण आणला तुम्ही मोठ्या हौसनं आणला आणि सेवाही करताय त्याची. सरदारनी एक माझी आणि एक गोटाबाईची खूप नाव वरती लिहिलंय आणि मी त्याची प्रतिक्रिया पण काढलेली. टॅटू बघा मित्रांनो, कोण आई वडिलांचा टॅटू काढतं, कोण प्रियसीचा काढतं, पण ह्यांनी काढलेला आहे सरदारचा टॅटू. चांगला काढलाय. कुठं काढलाय? इथंच आपल्या इथंच काढलेलं आहे. कधी काढला? एक आता 2 आठवडे झाले. बर, 2 आठवड्यापूर्वी. बघा मित्रांनो, टॅटू काढलाय ह्यावरूनच कळतं की काय महत्व आहे आयुष्यात. अजून सगळा ग्रुप ज्यावेळेस एकत्र येतो, ज्यावेळेस बसतो, तर सरदारच्या बाजूनं तुम्ही बसत असाल, चर्चा करत असाल, तर कुठली गोष्ट अशी सरदारची सगळ्यात जवळची वाटते की ह्याच्यामुळं सरदार खूप आमच्या जवळचा आहे, वेगळा ठरतो? जवळचं आहे म्हणलं की इथं जरी कोणत्याही जवळ जरी गेलं तरी तो लगेच जवळ येतो. मग त्याला चोळायचं, हे करायचं, ते म्हणजे त्याची एक ते आमच्या संघ अटॅचमेंट झालेली आहे. जे आपले घरातले सदस्य असतात ना, तसे झालेलं आहे तो आमच्या संघ. मित्रांनो, जसं सांगितलं की गोटा बॉयज आहे, तर ह्यातल्या सदस्यांना भेटूया चला. मगाशी सांगितलं की अनेक तरुण एकत्र येऊन वळू सांभाळतात, नंदी सांभाळतात, सरदार. जसं सांगितलं की सगळीजण एकत्र आहेत सरदारमुळं. आता ही सगळी वेगवेगळ्या वृत्तीची प्रवृत्तीची लोक एकत्र असण्यामागे सरदार आहे. बरोबर. तर काय सांगाल, एवढी एकत्र सगळे आहात, वेगवेगळ्या जसं विचाराची लोक. आता आमचा हा गोटा बॉईज नावाने ग्रुप आहे, त्यात आम्ही 10 ते 12 जण असतो. सरदारमुळं म्हणजे आमचं रोज संध्याकाळी यायचं प्रमाण जे आहे ते आता रोजचं झालेलं आहे. कारण आम्ही समजा दिवसातून 1 तास भेटत असेल, तर आता ह्याच्या रत्नासाठी जी लोक येतात त्यासाठी आम्हाला यावं लागतं. म्हणजे आमचे 2 ते 3 तास आम्ही इथं असतोच संध्याकाळी. सरदारनी आमच्या गोट्या बॉईजला एवढं नाव दिलेलं आहे धायरी गावात, पुणे शहरात, की आता आम्हाला लोकांचे रोजचे फोन असतात की आम्हाला बैल बघायचा आहे किंवा आम्हाला रत्नासाठी यायचं आहे. लोक खूप लांबून लांबून धायरी गावामध्ये या गोट्या बॉईजच्या इथं रत्नासाठी आपापली त्यांच्या गाया घेऊन येतात. तुम्ही जरी मॅपला टाकलं गोटा बॉईज तरी तुम्हाला डायरेक्ट लोकेशन येतं आपलं. अशी सगळी आपण सोयी सुविधा केलेली आहे लोकांसाठी, खूप सोयीस्कर झालेला आहे. आणि मित्रमंडळांसाठी तर आधी कसे आता रोजचं 1 तास कुठून कशी वेळ काढून यायचे किंवा काय काहींची कारणं असायची, आज नको उद्या भेटू येते. आता सरदारमुळं रोज सगळे एकत्र येतात किंवा आम्हाला त्यासाठी यावं पण लागतं की आता रत्नासाठी आल्यावर म्हणजे आम्हाला ते 2 ते 3 तास आम्हाला घालवाय. रोजचे 2 ते 3 आहेत सुरू. सगळे आपापला व्यवसाय कामधंदा करून एकत्र येतात का? सकाळी आमची 4 ते 5 मित्रमंडळी असतात, ते त्याचा सांभाळ वगैरे देखभाल करतात. संध्याकाळी आम्ही म्हणजे ज्याला जसा वेळ भेटेल ते तसं त्याला येऊन त्याचं जे खाणंपिणं आहे किंवा त्याची जी मालिश आहे, त्याचं चालवणं आहे रोजचं, ते त्याचं बघतात सगळं. आणि संध्याकाळी कसं म्हणजे 10 ते 12 जण जेवढी आहे आम्ही तेवढी सगळी इथं आम्ही असतोच. म्हणजे 8 ते 10 11पर्यंत तरी आम्हाला इथं वेळ द्यावाच लागतो. बघा मित्रांनो, बघू शकताय गोटा बॉईज धायरीमधले हे तरुण एकत्र आणण्याचं काम केलंय सरदारनं. आणि असाच एकोपा राहू आणि
सरदार ज्या पद्धतीनं बलदंड आहे त्याच पद्धतीनं ग्रुप चांगल्या रीतीने मोठा हो आणि चांगले चांगले उपक्रम राबवू. सरदारच्या रूपाप्रमाणे त्यांना नंदी मिळो हीच प्रार्थना. धन्यवाद.